मित्रांनो नमस्कार। आजच्या या भागामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो आजचा भाग हा एक खास आणि विशेष असणार आहे। त्याचं कारण त्याची ॲक्च्युअली 3 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन हे दिल्लीमध्ये केलं जातं आहे। ॲक्च्युअली आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या संमेलनाचं आयोजन होत असताना आपण इथं हा कार्यक्रम करतोय, याला एक विशेष महत्त्व आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या डॉक्टर तारा भवाळकर मॅडम, या लोकसाहित्यिक आणि लोकपरंपरा या साहित्याचा यांचा मोठा अभ्यास आहे। मला इथं मुद्दाम महत्त्वाचं नमूद करावंसं वाटतं की डॉक्टर तारा भवाळकर मॅडम ह्या सांगलीच्या आहेत। मी सुद्धा सांगलीचा आहे, त्यामुळे ती एक आनंदाची गोष्ट आम्हा सर्व सांगलीकरांच्यासाठी आहे। आम्हा सर्व सांगलीकरांचा मनस्वी आनंद आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान सुद्धा आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अलीकडेच कोकणात जाण्याचा योग आला आणि मी कोकणात पहिल्यांदा गेलो ते म्हणजे मालगुंड या गावी। मालगुंड हे गाव किंवा या ठिकाणाचं महात्म्य मी सांगायला नको। अगदी कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं झालं तर मालगुंड म्हणजे मराठी कवितेची राजधानी किंवा जिला आपण काव्यतीर्थ म्हणतो, कारण मालगुंड म्हणजे कवी केशवसूत यांच्या जन्माचं गाव, यांचं जन्मगाव। मी मालगुंडला गेलो, त्यांच्या जन्मगावी त्यांच्या जन्मस्थळी किंवा जन्मघरी गेलो। आता मराठी साहित्य संघानं त्याचं ते स्मारक बनवलेलं आहे। मी माझ्या कुटुंबाबरोबर तिथे गेलो, जवळजवळ आम्ही 2 ते 3 तास तिथं व्यतीत केले, भरपूर गप्पा मारल्या, तिथलं ग्रंथालय बघितलं। त्यामुळे एक नवीन ऊर्जा घेऊन मी परत आलो आहे आणि मला हा केशवसूतांच्या त्या जन्मस्थळाचं किंवा जन्मघराचं तो व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे या भागाच्या माध्यमातून। आणि हो मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये किंवा या भागामध्ये मी तुम्हाला तुतारी या कवितेची जी प्रत आहे, जी केशवसूतांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये जी लिहिलेली होती, त्या कवितेची प्रतसुद्धा मी तुमच्याबरोबर सादर करणार आहे। त्यामुळं या एकूण 3 कारणामुळं आजचा कार्यक्रम हा खास होणार आहे। मला पूर्ण खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग मित्रांनो जाऊया कवितेच्या गावाला, हो म्हणजेच मालगुंडला। चला मित्रांनो, तुतारी या केशवसूतांच्या कवितेच्यातल्या काही ओळीचं वाचन मी करणार आहे। एक तुतारी द्यामज आणुनी फुंकुनी मीजी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्यामज लागुनी जुने जाऊ द्या मरला लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठाई ठाका सावध ऐका फुडल्या हाका खांद्यास चला खांदा बिडवुनी एक तुतारी द्यामज आणुनी प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेनी तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा बसुनी का वाढविता मेंदा विक्रम काही करा चला तर एक तुतारी द्यामज आणुनी अशी तुतारी द्यामज लागुनी। नमस्कार मित्रांनो, कसा काय वाटला कवितेचा गाव? चला तर मग आता या भागामध्ये इथंच थांबूया। पुन्हा लवकरच भेटेन एका नवीन रचनेसह किंवा एखाद्या नवीन ठिकाणासह। पण तोपर्यंत मित्रांनो या भागाला आणि या माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।